नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आयुर्वेदानुसार केव्हा काय खावं, म्हणजेच आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं याविषयी चर्चा करणार आहोत. साधारणतः या जगात सध्या अनेक प्रकारचे डाएट विविध माध्यमांपासून सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यामध्ये फक्त 2 वेळेला आहार घ्या. काहींच्या मते तर 2 तासांनी थोडा-थोडा आहार घ्यावा. काहींच्या मते दिवसातून 3 ते 4 वेळेला आहार घ्यावा. अशी विविध मतांतर आहेत आणि त्यामुळे साहजिकच आयुर्वेद याकडे काय म्हणतं यासाठी अनेक तज्ञ मार्गदर्शनासाठी येत असतात. आयुर्वेदानुसार विचार केल्यास सर्वसामान्यतः प्रौढ व्यक्तीने दिवसातून 2 वेळेला भोजन करणं त्याच्या स्वास्थ्यासाठी उत्तम असतं. साधारणतः सकाळी 9 ते 10 च्या दरम्याने आणि सायंकाळी साधारणतः 5 ते 6 च्या दरम्याने किंवा सूर्यास्ताच्या अगोदर आहार घेणं उत्तम असतं. बालक, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना काही गंभीर आजार झालेले आहेत अशांसाठी वैद्यकीय सल्ल्याने आहार घेणं उत्तम. अनेक व्यक्ती असा प्रश्न करतात की आम्हाला रात्री 12 वाजता भूक लागली तर आम्ही तेव्हा काही खावं का किंवा नाही खावं? आयुर्वेदनुसार ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला आहार घेणं, काहीतरी खाणं हे महत्त्वाचं असतं. कारण भूक लागणं ही संवेदना म्हणजे आपल्या पोटामध्ये पाचक रस आलेला आहे, ज्याला गॅस्ट्रिक ज्यूस असं आपण म्हणतो. हा आलेला आहे आणि त्या पाचक रसाला आहाररूपी इंधन देणं गरजेचं आहे. आणि जर अशा वेळी आपण आहार घेतला नाही, तर हा पाचक रस तेथील त्वचेचं नुकसान करतो आणि कदाचित आपल्याला अल्सर्स इत्यादी होऊ शकतात. मग अशा वेळी अवेळी निर्माण झालेल्या भुकेला इलाज म्हणून राजगिऱ्याचे लाडू, साळीच्या लाह्या, राजगिऱ्याचा उपमा, ज्वारीच्या लाह्या, चिवडा इत्यादी स्वरूपातील हलका आहार घेण्यास हरकत नसते. तसेच प्रौढ व्यक्तींनी आपल्या 2 वेळेच्या आहाराव्यतिरिक्त ज्या वेळेला त्यांना भूक लागेल अशा वेळी त्यांनी अशा स्वरूपाचा हलका-फुलका नाश्ता करण्यास हरकत नाही. म्हणजेच आयुर्वेदानुसार जेव्हा भूक लागेल तेव्हा प्रमाणातच आणि पचायला हलकं असणारं अन्न सेवन केल्यास निश्चितच आपल्या आरोग्य टिकून राहू शकते. साधारणतः पित्तप्रधान प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना भूक अधिक लागू शकते. तेव्हा अशा व्यक्तींनी युक्तिपूर्वक आहार घेतला तर निश्चितच आपले आरोग्य उत्तम राहील. कष्ट करणारे मनुष्य, शेतात काम करणारे शेतकरी यांनी सकाळी न्याहारी, दुपारी भोजन आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आहार घेणं हे महत्त्वपूर्ण आहे. अन्य व्यक्तींनी 2च वेळेला आहार आणि भूक लागल्यावर हलका पाचक पदार्थ असणारा, स्वास्थ्य वाढवणारा आहार घ्यावा.